जे काय कौतुकाचे शब्द उच्चारले, माझ्या प्रेमापोटी त्यांनी माझं कौतुकही केलं. त्यातील प्रमुख म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री आहेत, पण मी याला नेहमी माझ्या केंद्रीय मंत्री म्हणण्यापेक्षा माझे मित्र म्हणून मी ज्यांना उच्चारतो ते सन्माननीय नितीनजी गडकरी साहेब, सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील कॅबिनेट मंत्री, सन्माननीय आशिषजी शेलार, सन्माननीय निलेश राणे, उदय सामंत, नितेश राणे, सुनील तटकरे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब, प्रसाद लाड, सन्माननीय दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, सन्माननीय प्रभाकर सावंत, सन्माननीय दत्ता सामंत, मला एक नाव राहिलंय त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण साहेब, मनीष जाळवी आणि या मंचावर बसलेले सर्व मान्यवर माझ्या समोर बसलेले महाराष्ट्रातील कोकणातील सर्व मान्यवर बंधू भगिनींनो आणि मित्र, आयुष्यात बरीच भाषण केली, बऱ्याच प्रश्नाला उत्तरे दिली. सभागृह या देशातील बहुतांशी सभागृहात मी भाषण केलेली आहे, कामकाज केलेलं आहे. पण आजचा जो दिवस आहे हा फार माझ्यासाठी वेगळा आहे. वेगळा या दृष्टीने आहे, अनेक सभागृहातील भाषण आणि माझ्या आरोपणा किंवा केलेले भाषणाला प्रत्युत्तर देण्याचं काम मी त्यावेळी केलं. पण आजचा प्रसंग असा आहे की या सर्व माझ्या नेत्यांनी सहकार्याने जी भाषण केली, माझ्याबद्दल कौतुकही केलं, मी केलेल्या कार्याचा गौरवही केला. हे ऐकल्यानंतर मला स्वतःलाच वाटतंय मी या सर्वांच्या भाषणाला आज उत्तर देऊ शकत नाही, अशी माझी परिस्थिती झाली. मी नेहमी दोन गोष्टी म्हणतो की कोणी काही विचारा, काही बोला, कुठलाही प्रश्न विचारा, मी समर्थ उत्तर देईल, ही माझी घमेंड आज झेलली असं वाटतं. जसं मी म्हणतो मी कोणाला घाबरत नाही आणि घाबरणार नाही, तसं मी निरुत्तर होणार नाही, ही पण माझी घमेंड आज झेलली असा शब्द प्रयोग करेन. मी अनेक मंत्री, नेते, केंद्रात राज्यातले नेते यांना जवळ पाहण्याचं क्षण योग मला, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो, माननीय वाजपेयी साहेब पंतप्रधान, अनेक वेळा भेटायचा योग आला, अनेक वेळेला त्यांच्या बरोबर महाराष्ट्राचे अनेक प्रश्न चर्चाही करण्यात आले. अनेक केंद्रीय मंत्री, अगदी राष्ट्रपती, पंतप्रधान, नेते मोठमोठे सगळ्यांना भेटायचं भाग्य मला मिळालं, सगळ्यांशी संभाषण करण्याचं. पण मला आज असा काही सत्कार होईल, मला नितेश राणेने विचारलं की 75वी जवळ येते, बाबा कोणाला बोलू सांगा, मी असा कार्यक्रम करतो. मी तुला वाटेल त्यांना बोलव, मला काय म्हणायचं नाही. मग अशा वेळेला
मुख्यमंत्र्यांचं नाव तर त्यांच्या नेतृत्वाखालीच सत्कार सन्मान कार्यक्रम होणार. तर मी म्हणालो त्याला एक नाव मात्र माझ्या वतीने घे, नितीन गडकरी. त्यांनी सांगितलं का मला वेळ नाही, अमुक ठिकाणी येऊ का, त्याला माझा फोन लावून दे मला, मी त्याच्याशी बोलतो. आणि माहिती होतं माझा आवाज ऐकल्यावर नितीन गडकरी नाही म्हणणार. उपस्थित बंधूंनो, भगिनींनो आणि मित्र, मी आयुष्यात राजकारणात येताना कुठला संकल्प करून आलो नाही. शिक्षण घेताना किंवा त्यानंतर इन्कम नसणार नोकरी करताना मला असं वाटलं नाही, नोकरी करू नये, आपण व्यवसाय करा. कारण एक वाक्य ऐकलं होतं की नोकरीमध्ये पगार म्हणा उत्पन्न मर्यादित असतं, पण व्यवसाय केल्यास मर्यादा राहत नाही. नोकरीमध्ये रिटायर झाला तर 70-80 हजार मिळतील, पण व्यवसाय केल्यावर लाखो रुपये कमवू शकतो. आणि म्हणून मी तो राजीनामा देऊन मी उभा. बांधवांनो, आज माझ्या समोर जे मान्यवर बोलले त्यांचे उपकार मी कुठल्या शब्दांनी व्यक्त करू हा माझ्यासमोर प्रश्न आहे. मी स्वतःहून कधी कोणाचा सभागृहाचा आवाज अपमान केला नाही. सगळ्यांचा मान केला, वयाने लहान असू द्या, वयाने मोठा असू द्या. आज मात्र परिस्थिती वेगळी वाटते. उभं राहण्या अगोदर पत्नी बोलते, काय बोलणार आहात मला माहित नाही. बांधवांनो, जे तरुण माझे मित्र असतील त्याला एकच सांगेन, आयुष्यात निर्धार निश्चय त्याला मेहनतीची जोड दिली तर सगळं काय शक्य आहे. काय शक्य नाही मी अनुभवलंय. मला जे मोठं मार्गदर्शन आधार इथपर्यंत जाण्याची शिडी कोणाची मिळाली असेल, माझं दैवत माननीय बाळासाहेब ठाकरे. काय माझ्या पाहिलं मला माहित नाही, पण मी आणि माझा मित्र हनुमान परब लहानपणी साहेबांची मुंबईत कुठेही सभा असली का सभेच्या अगोदर पैसे थोडफार जमवायचे, 5 रुपये 6 रुपये 7 रुपये, आणि जमा झाले का साहेबांच्या मीटिंगला जायचो आम्ही. एक हार घ्यायचो आणि दोघं जण मिळून घालायचं. अशी अनेक वर्ष गेली. शेवटी नेत्यांना साहेबांनी विचारलं की 2 मुलं मला हार घालतात ती कोण आहे. मग त्या नेत्याने सांगितलं